तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपलं यश शाळा या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण निघालेलो आहे दक्षिण भारतातील किंवा महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणजेच हरिहरेश्वर या मंदिरामध्ये आपण आज निघालेलो आहे। आता आज आहे शनिवार आणि जवळजवळ वाजले संध्याकाळचे 7 वाजत आलेले आहे। आता आपण जाणार, आपण हा रात्रीचाच प्रवास करणार आहे। आता इथनं आपण आता सध्या आहे ते मुळशी डॅमच्या माग आहे, जो तुम्हाला माझ्या पाठीमाग दिसतोय तो आहे मुळशी डॅम। सध्या आता पूर्ण सूर्यास्त झालेला आहे। आता आपण जस्ट चहा वगैरे घेतला आणि आता परत आपण पुढच्या प्रवास चालू करणार आहे। आपला जो मुक्काम असणार आहे तो हरिहरेश्वरच्या मागं असणार आहे, एखाद्या मंदिरात किंवा जिथं आपल्याला धर्मशाळा वगैरे मिळेल तिथं आपला मुक्काम असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मंदिराची ऐतिहासिक भौगोलिक माहिती बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आता सबस्क्राईब करून टाका। हर हर महादेव। आणि मित्रांनो, दरवेळेस आपली प्रवासाची साथीदार वेगळी असते। आज आपल्या प्रवासाची साथीदार आहे रॉयल एनफिल्डची थंडरबर्ड 350 जस्ट मेड लाईक अ गन। मित्रांनो, आता आपण जवळजवळ तामिनी खाली उतरलाच आहे, पण एक हिडन स्पॉट आहे तामिनीमधला। आपला एक तामिनीमधला हिडन स्पॉट आहे। हिडन स्पॉट नाही ना, जाता लागतो जे की तामिनी घाट खाली उतरताना एक लागतं जिथं पूर्ण खालचं एक कोकणाचं म्हणा किंवा एक इथलं खालच्या गावाचं दर्शन होतं। MIDC खाली तुम्हाला दाखवतो। आता अंधारात एवढं क्लिअर दिसणार नाही, पण बघा ही जी खाली पूर्ण दिसती ही पूर्ण MIDC आहे। हा सरळ तो आपला हायवे, आणि सरळ जर अजून काही किलोमीटर गेले आणि जर उजवीकडे वळले तर तो रस्ता होतो आपला देवकुंडला। आणि आता आपल्याला इथून घाट उतरल्या एक लगेच MIDC आपल्याला डावा टर्न घ्यायचा आहे। जेणेकरून तो जर डावा टर्न घेतला की तो डायरेक्ट माणगाव जातो। माणगावमधून मुंबई गोवा हायवे क्रॉस करून आपल्याला पलीकडच्या हायवेला लागायचं आहे। तर सध्या आपण आता तामिनीचे आता 8 सव्वा 8 वाजलेले। आपली गाडी एक नंबर गाडी। मित्रांनो, आता जवळजवळ रात्रीचे 12:30 सव्वा 12 वाजलेले आहे। आणि आता आपण जवळजवळ हरिहरेश्वरच्या मागं एक 15-16 किलोमीटर रानवली म्हणून गाव आहे। रानवली गावात आपला आज मुक्काम आहे। तुम्ही जर बघितलं तर समोर हे काळभैरवनाथच मंदिर आहे, नवीनच मंदिर झालेलं आहे। तर आज आपला मुक्काम हा ह्या काळभैरवनाथाच्या मंदिराच्या परिसरात असणार आहे। आणि सकाळी सकाळी आपण लवकर उठून इथं जवळच एक छोटंसं स्थळ आहे तिथं किंवा छोटीसं डबकं आहे, तिथं आंघोळ वगैरे करून देवाचं दर्शन घेऊन लगेच आपण निघणार आहे हरिहरेश्वरच्या मंदिरात। मित्रांनो, आता आपलं काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये आपला रात्रीचा मुक्काम बिछाना लागलेला आहे। आपण घरून एक चादर आणली होती, चादर खाली आथरलेली, वरनं पांघरायला काहीच नाही कारण असं पण गरम होतं। आपले रेग्युलर कपडे आहेत तेव्हा डास वगैरे काही चावणार नाही। हे पूर्ण असं सुंदर असं काळभैरवनाथच मंदिर आहे। सकाळी मी तुम्हाला एकदा दाखवलंच। आणि ही जी आहे हिच्या गावाचं नाव आहे हे रानवली म्हणून गाव, छोटंसं गाव आहे रानवली हरिहरेश्वरच्या मागं। हां, आणि जर भविष्यात तुम्ही कधी जर इकडं आमच्यासारखा ट्रिपचा प्लॅन जर करत असाल किंवा कमी बजेटमध्ये किंवा सोलो ट्रिप किंवा असा अनुभव घ्यायचा असाल तर या मंदिरात तुम्ही अवश्य या रानवली गावामध्ये काळभैरवनाथचं मंदिर। तर आता आपला इथं पूर्ण बिछाना लागलेला आहे। तिकडं आपण आपली बॅग वगैरे ठेवली, मोबाईल उशालाच ठेवणार आहे। आणि दुसरी गोष्ट जर सांगायची झाली तर सोबत एक छोटासा दांडा पण ठेवला। कसं जर रात्रीचे कुत्रे वगैरे जर आले किंवा जर जनावर वगैरे तर जर आपल्या सेफ्टीसाठी ठेवलेलं आहे। बाकीची मंदिराचं आपण पूर्ण पावित्र्य वगैरे राखतो आहे, त्याच्याबद्दल काही आपलं हे नाही। तिकडं आपण आपली गाडी पार्क केली, चपला पण साईडला इकडं काढलेला आहे। आणि आता आपली झोपण्याची वेळ झाली, कुणाल शेट झोपतं कुणाल। तर चला सध्या पुरतं गुड नाईट, सर्वांना शुभरात्री। तर भेटूया सकाळी हरिहरेश्वरच्या मंदिरामध्ये। जय शिवराय। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे आता 5:30-6 वाजलेले आहे। आणि तुम्ही बघू शकता की आता जवळजवळ आता तुम्ही बघू शकता समोर की बऱ्यापैकी म्हणजे जरा पावसाचं ढगांचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे थोडा अजून अंधाराच आहे। आता आपण आलेलो आहे, आपण ज्या गावात मुक्कामाला थांबलो होतो तिथं एक छोटंसं पाण्याचं डबकं आहे, तिथंच आपण आता सध्या आंघोळी वगैरे करणार आहोत। आता आपण आपली गाडी तिथं पार्क केलेली आहे। आता बऱ्यापैकी हा तलाव कमी झालेला आहे, ते छोटं पाण्याचं डबकं वगैरे आहे, तिथं आता आपण आंघोळ वगैरे करू, फ्रेश वगैरे होऊ। आणि तिथं आपल्या म्हणजे काल रात्री आपण मुक्कामाला थांबलो होतो काळभैरवनाथाच्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण परत हरिहरेश्वरच्या मंदिराकडे निघणार आहोत। मित्रांनो, आता आपल्या
इथल्या छोट्याशा डबक्यावर किंवा तळ्यावर आपल्या आता आंघोळी वगैरे झालेला आहे, आवरावरी झालेली आहे. आता आपण गावामध्ये कुठंतरी चहा नाश्ता करून आपलं काळ भैरवनाथाचं दर्शन घेऊन आता आपण निघणार आहोत पुन्हा हरिहरेश्वरला. एक 7 ते 7:30पर्यंत आपण हरिहरेश्वरला पोहोचूया. आज नेमकी रविवार असल्यामुळे तिथं गर्दी वगैरे असण्याची शक्यता जास्त, त्यामुळे आपण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर दर्शन घेऊन थोडंसं बीचवर वगैरे पाणी करून आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला चालू करणार आहे. तुम्ही जर माझ्या मागं बघितलं तर आज पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. पूर्ण सगळे काळे ढग वगैरे भरून आलेले आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण कधी बी कोणत्या पण टायमिंगला पाऊस वगैरे पडू शकतो. आणि तिथं आपण आपली गाडी पार्क केली होती तिथं. आणि तुम्ही जर बघितलं त्या तळ्याच्या पलीकडं रानटी म्हशी, रान म्हशी तिथं जवळ नाही मला तरी 8-10 म्हशी, आता 2 तर उभ्या वर आहे, बाकी सगळ्या पाण्यात गेलेला आहे. तिथं त्या म्हशीने तर आमचा हरियाळा. आता परत आपण आंघोळी वगैरे आटपून रानवली गावात आलेलो आहे. आणि तुम्ही माझ्यासमोर बघू शकतात हे श्री काळ भैरवनाथचं मंदिर, जे की काल आपण इथंच इथं कोपऱ्यामध्ये मुक्काम केला होता. आज आपण दर्शन घेणार होतं आवरलं वगैरे सगळं. हे मंदिर नुकतंच नवीन झालेलं आहे, काही दिवसांपूर्वीच याचा जीर्णोद्धार झालेला आहे. मंदिर एकदम सुंदर आणि छान आहे. जय काळ भैरवनाथ आहे नमः.